नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी माझ्या स्वामी सिद्धी चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आजचा जो विषय घेतला आहे तो विषय घेण्यामागचं एक कारण आहे. कारण मी बघतोय गेल्या काही दिवसापासून मला असंख्य फोन येत आहेत आणि फोन मधले जे मूळ जे विषय असतात ते हेच असतात की आम्हाला अशी शंका आहे की अमुक एक व्यक्ती किंवा अमुक कोणीतरी आमच्यावरती काहीतरी काळी जादू करतंय किंवा आमच्यावरती कोणीतरी काहीतरी करणी करतंय किंवा एखादा व्यवसाय जो आहे एखाद्याचा, त्याचा जो कोणी त्यांच्या प्रतिस्पर्धी किंवा कॉम्पिटिटर असेल तो काहीतरी तोटके करतो म्हणून त्याचा धंदा चालतो आणि माझा धंदा चालत नाही वगैरे 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 असे बऱ्याचशा गोष्टीवरती फोन येतात. मी त्यांना माझ्या परीने जे काही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कारण मला ते लोकांना माझ्याकडनं अशी अपेक्षा असते की याच्यावरती काही उपाय आहे का, म्हणजे मी असं काय करू की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावरती जो झालेला आहे तो कमी होईल. तर मित्रांनो, मी एक गोष्ट खरी सांगतो तुम्हाला की श्रद्धा आणि विवेक विवेक म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या संदर्भात आपले जे विचार असतात ते आपण आधी म्हणजे आपण पूर्णपणे निश्चित करायला पाहिजे. म्हणजे काय असतं माहिती का, खरं सांगतो मी तुम्हाला की आपल्या हिंदू धर्माचं जे पतन आहे ना, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही लोक धर्माला कंटाळली आहेत ती सगळी ह्या गोष्टींमुळे कंटाळली आहेत. लोकांचे भ्रम इतके आहेत की त्या भ्रमातूनच ते बाहेर पडत नाहीयेत आणि जे कोणी नुसता जो काही पालन करतायत, पूजा करतायत, अर्चा करतायत, जे काही करतायत ते ईश्वरावरती देवावरती प्रेम करतात म्हणून करत नाहीये, तर देवाला घाबरतात म्हणून करतात. म्हणजे माझ्या बरोबर अमुक गोष्ट वाईट होऊ नये म्हणून मी ते देवाचं नामस्मरण करतोय किंवा माझं सगळं चांगलं व्हावं म्हणून मी त्या देवाची पूजा करतोय किंवा मी श्रद्धा ठेवतोय. म्हणजे माझ्याकडे जर श्रद्धा नसली तर माझ्यावरती असंख्य संकट येतील वगैरे वगैरे. हे सगळे असे जे काही भ्रम आहेत हे भ्रम घेऊन आपण श्रद्धेच्या मार्गामध्ये सुद्धा आहोत. तर हे जे आहे ना, हे कसं आहे माहिती का की जर का तुमचा पहिली गोष्ट म्हणजे एक मी कायम सांगतो की जर का तुमचा स्वतःवरतीच विश्वास नसेल तर तुम्ही देवावरतीही विश्वास ठेवू शकत नाही. कारण विश्वास ही प्रत्येक गोष्टीच्या मुळात आहे. विश्वास आणि आस्था आणि निष्ठा ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना, ह्या दोन गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यशापर्यंत किंवा एखाद्या विशिष्ट जी काही तुमची इच्छा असतील त्या इच्छेच्या पूर्तीपर्यंत घेऊन जात असतात. हे बघा, मी ही गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की आपण जे मानव आहे ह्या मानवाकडे एक शक्ती आहे, ह्यामध्ये कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. म्हणजे एक गोष्ट अतिशय निश्चित की एक परमेश्वर नावाचे जे काही चैतन्य आहे ते चैतन्य ह्या सृष्टीमध्ये काम करतं, ही गोष्ट बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल खरी आहे. पण काय झालंय माहिती का की आपल्या आपल्या धर्मामध्ये एक सगळ्यात मोठी अडचण अशी झालेली आहे आता की जी पुढची पिढी आहे ती पुढची पिढी ह्या धर्मापासून तुटत चालली. म्हणजे मला असं जाणवतं की जी आस्था किंवा जे भाव जे असायला पाहिजे धर्माविषयी किंवा परमेश्वराविषयी किंवा ज्या कुठल्या गोष्टीवरती आपली निष्ठा असेल त्याच्याविषयी इथं आता आपण कमी पडायला लागलोय. असं का होतंय माहितीये का, याचं कारण असं आहे की आपण असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना आपण असे फाटे फोडलेत आपल्या व्यावहारिक स्वार्थापायी की आज आपण त्या गुंतागुंतीमध्ये आणि त्या चक्रामध्ये आपण फसत चाललोय. आपण धर्माला व्यावहारिकतेची जोड द्यायला कमी पडतोय. तसं पाहिलं तर जर तुम्ही गीतेचा अभ्यास केला तर गीता हा अतिशय व्यवहारिक ग्रंथ आहे माहितीये का. आपल्या हिंदू धर्माचे जी गीता आहे ते गीतासारखा प्रगल्भ आणि गीतेसारखा अतिशय म्हणजे प्रेरणा देणारा दुसरा ग्रंथ कुठला अस्तित्वातच नाहीये. पण आपण कधी गीता सुद्धा वाचायचे कष्ट घेत नाहीत. तुम्ही जर गीता वाचली तर तुम्हाला समजेल की फक्त आणि फक्त आपलं कर्म ही एकच गोष्ट आपलं प्रारब्ध निश्चित करतं आणि मूळ गोष्ट आपण विसरतो. आणि मग काय होतं माहिती का, आपल्याला कसं असतं माहिती का, आपल्याला सगळं सोपं हवं असतं. आपल्या मनाला त्रास नको असतो. आपल्या मनाला सगळं सोपं हवं असतं. आपलं जर का वाईट झालं तर त्याचं खापर आपण दुसऱ्यावरती फोडण्यासाठी तत्पर असतो कायम. म्हणजे हे बघा, संकट ही आयुष्यात प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेली असतात. सुख दुःख हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण दुःखासाठी कारण शोधायला लागतो. म्हणजे
काय आहे की आपण हा प्रश्न आपल्या मनाला विचारला पाहिजे, खरं पाहिलं तर, तसं पाहिलं तर, की आपल्या यशामागची खरी का अपयशामागची किंवा यशामागची खरी कारणं काय आहेत. आपण स्वबोधच घेत नाही पहिली गोष्ट. म्हणजे तुम्हाला परमेश्वर कधी समजेल किंवा परमेश्वर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आपण स्वतः कोण आहोत. आपण स्वतः जो काही आपलं स्वरूप आहे सृष्टीमधलं किंवा ब्रह्मांडामधलं स्वरूप काय आहे. आपले जे चैतन्य आहे, जे त्या ह्या ब्रह्मांडाच्या चैतन्याशी जोडलं जातं किंवा त्या ईश्वराशी जोडलं जातं, ते नक्की ती जी काही प्रोसेस आहे ती नक्की काय असते. आणि जेव्हा तुम्हाला ही समजेल ना, तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या सगळ्या भाकड गोष्टी आहेत. जे कोणी ह्या गोष्टीमध्ये लागला असेल की अरे मग मी माझ्या बरोबर ह्यांनी हे केलंय किंवा ते तसं करते किंवा ते त्या बाबा बुवांकडे जाते आणि ते असं काही मंत्रून टाकतंय किंवा हे करतंय हे बघा, एक लक्षात घ्या की तुम्हाला जेव्हा तुम्ही आसरा शोधता ना आणि जेव्हा तुम्हाला सोप्या जागा सापडतात आणि तुमच्या मनातला जे काही शंका असेल त्याला आधार देणार जर तुम्हाला कोणी भेटलं ना, तर तुम्हाला ती व्यक्ती जी आहे ना ती हवीशी किंवा आवडायला लागते. मग काय होतं, तुम्हाला कोणीतरी असं भेटतं, तो म्हणतो की नाही नाही नाही, मग मी अमुक अशी पूजा करतो किंवा तमुक असं आपण त्याच्यावर हे करू, मग तुम्हाला मी हे देतो, मग तुम्ही ही पूजा करा, मग ह्याच्यामधून तुम्ही मला मग एवढे पैसे आपण केलं. म्हणजे काही काही लोक तर इथपर्यंत जातात की कोणी आपण काय कोंबडं कापू किंवा त्या जाऊन तिकडं हे वळून टाकू किंवा हे टाकू. हे बघा, मला एक गोष्ट खरी सांगा की हे जर का खरंच असं असतं, समजा जर अस्तित्वात असतं खरं असं, तर हे जग कसं झालं असतं. म्हणजे जर का ही जी काही तांत्रिक विद्या आहे, ही तांत्रिक विद्या सो कॉल्ड जी काही आहे ती जर का खरोखर जर अस्तित्वात असती तर माणसाने कुठल्या गोष्टी केल्याच नसत्या. म्हणजे आपलं अकर्म हे साध्य झालं असतं. फक्त आपण हे तंत्र आणि हे सगळं मंत्र आणि सगळ्या गोष्टी शिकलो असतो आणि आपण याचे प्रत्येक माणूस ते करत सुटला असतात. आणि हे कधी होतं माहिती का, अज्ञान. हे परत एकदा सांगतो की अज्ञान हे सगळ्या ह्या ज्या काही विचार आहेत ना, या विचारांमागचं गूढ आहे, म्हणजे मुख्य स्त्रोत आहे माहितीये का. आपल्याला कुठल्या गोष्टीचं ज्ञानच नाही. आणि ही जी काही लोक असतात, जी लोक ह्या सगळ्या चक्रात अडकलीत नाही, लोक कोण आहेत माहितीये का तुम्हाला, भोळी बाबळी लोक असतात हो. त्यांना काही समजत नाही. त्यांना कोणीतरी एखादा भेटतो, त्याच्यापेक्षा हुशार असतो, तर तो भेटतो तर त्याला सांगतो नाही अरे असं नाही, पण मग माझ्याकडे एक आहे, माझ्याकडे सगळं. मग सगळीकडे जे असतात ना, मग सगळा पैशाचा बजबजाट, आपणच त्याच्यामध्ये इतके अडकत जातो की आपण त्याच्या पूर्णपणे प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्याबरोबर वाईट घडते किंवा चुकीची घडते तेव्हा आपण त्या गोष्टीला, ह्या सगळ्या गोष्टींचा आधार द्यायला सुरुवात करतो. आणि मग जास्तीत जास्त आपण ह्या सगळ्या प्रपंचामध्ये इतके अडकत जातो की आपल्याला समजत नाही की आपण कुठं चाललोय. मग कशातच लक्ष लागत नाही. मग आपल्याला असं वाटतं नाही नाही हे असं होतंय ना, आपल्या स्वतःवरचाच विश्वास गायब निघून जातो माहिती का. जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की नाही आपल्यावर असं काहीतरी घडतंय किंवा कोणीतरी एखादी व्यक्ती तुम्हाला असं ठसून सांगते की नाही नाही तुमच्यावर असंच चाललंय म्हणून ते असंच होतंय, तेव्हा आपण त्या गोष्टी, कुठलीही गोष्ट जी घडते त्याला आपण तो आधार द्यायला लागतो आणि आपलं कर्तृत्व जे आहे ना, त्या कर्तृत्वाचा आपल्याला विसर पडतो. आपलं मन जे आहे ना, हे मन हे प्रत्येक गोष्ट आकर्षित करत असतं. मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतो की तुमचे विचार आणि तुमचं मन हे सगळ्या गोष्टीचा मूळ स्रोत आहे. आपण त्याच्यावरती काम करायला कमी पडतो. तुम्ही जरी ईश्वरावरती श्रद्धा, आणि जर का तुमची ईश्वरावरती श्रद्धा असेल तर तुम्हाला ह्या जगातली कुठल्या वाईट गोष्टीवरचा विचार करायची काही गरजच नाही. म्हणजे थोडक्यात काय, जर एखादी वाईट गोष्ट तुमच्यावरती हवी होत असेल तर याचा अर्थ असा निघतो की तुमची ज्या ईश्वरावरती श्रद्धा आहे, ज्या ईश्वरावरती विश्वास आहे, त्या विश्वासाला काही आधारच नाहीये. कारण जर तुम्ही त्या परमेश्वराच्या आराधनेत असाल तर कुठलीही वाईट गोष्ट तुमचं काहीच बिघडू शकत नाही. हा विश्वास पहिले तुमच्याकडे पाहिजे. आणि तो विश्वास असण्यासाठी पहिले तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी हे जे काही करतोय ते मला माहितीये, मला त्याची जाणीव होते किंवा मला ती शक्ती माझ्या मागे आहे आणि मी त्यांचं मनोभावे मी करतो आहे, याचा पहिले विश्वास आपल्या स्वतःला पाहिजे. स्वतःवरती विश्वास पाहिजे, मग तुमचा परमेश्वरावरती विश्वास बसेल. आणि मी सांगू का खरं, म्हणजे तुम्हाला मी अतिशय स्पष्ट सांगतो की मला सुद्धा असं वाटत होतं. म्हणजे माझ्या वाईट काळामध्ये सुद्धा मला खूप लोक सांगत होते की अरे याच्या बरोबर काहीतरी असं झालंय किंवा तसं झालंय. पण जेव्हा हे सगळं मी जाणून घेतलं ना, जेव्हा हे सगळं, हे चैतन्य स्वरूप, हे ब्रह्मस्वरूप आणि हे ब्रह्मांड आणि जे काही त्याची त्याची जी चालण्याची जी गती किंवा त्याची जी काही आहे ते सगळं समजून घेतलं, तेव्हा मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो की सगळं सहज आहे. अहो, ह्या सृष्टीमध्ये जे काही चाललंय त्याच्यामध्ये कुठंही गुंतागुंत नाहीये.
अगदी सरळ आहे, फक्त आपला अविश्वास आणि आपले भ्रम ही गुंतागुंत निर्माण करत असतात. आणि मग आपल्याला जी अशी लोक भेटतात आणि अशा लोकांना आपण लोकांचे आपण बळी पडतो. आणि मग जेव्हा आपल्याला हवे तसे परिणाम मिळत नाहीत ना, तेव्हा आपल्या धर्मावरची आपली जी श्रद्धा आहे ना, ती कमी व्हायला लागते. तर हा जो भाग आहे ना, हा भागाबद्दल मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जे भ्रम आहेत, म्हणजे म्हणजे भ्रम म्हणजे काय, की की ही गोष्ट जर नाही झाली तर माझं चांगलं होणारच नाही. म्हणजे खूप लोक बघतो मी की चांगली चांगली घरं तोडतात आणि मग काही हे वास्तूशी दोष, वास्तुशास्त्र किंवा मग काय बाकीच्या सगळ्या गोष्टी. हे बघा काय होतं माहिती का, चांगलं झालं ना तर त्या गोष्टींमुळे झालं, आणि जर वाईट झालं म्हणजे सगळं चांगलं आणि वाईट प्रत्येक गोष्टीला आपण त्या गोष्टीशी जोडायला लागतो, आणि आपण जेव्हा हे जोडायला लागतो ना, तेव्हा मग आपल्या स्वतःवरती पण विश्वास राहत नाही. मी ही गोष्ट कायम सांगतो की स्वामी विवेकानंद म्हणतात की नास्तिक तो नाही की ज्याचा परमेश्वरावरती विश्वास नाही, तर नास्तिक तो की ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही. स्वतःवरती विश्वास असणं ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. एक आत्मविश्वासाने भरलेला मनुष्य हा, तुम्हाला सांगू का, एक अशी ताकद आहे या ब्रह्मांडामध्ये की जो पाहिजे ते आकर्षित करू शकतो. ज्याच्यामध्ये आत्मविश्वास स्वतःच्या जागृत असला पाहिजे. आणि तुमचा आत्मविश्वास जेव्हा जागृत होतो ना, तेव्हा तुम्ही त्या ईश्वरावरती श्रद्धा करायला लागता. आणि जेव्हा तुमची त्या परमपित्यावरती जेव्हा तुमची श्रद्धा असते ना, तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. आणि भीती जी आहे ना, हे ह्या सगळ्या गोष्टींमागचं मूळ कारण आहे. आपण घाबरत असतो प्रत्येक गोष्टीला, आपण वाईटाला घाबरत असतो, आपण येणाऱ्या आपल्या कर्माच्याच परिणामांना आपणच घाबरत असतो. आपण वाईट जरी कर्म केली तरी आपल्याला फळ चांगली हवी असतात, आणि फळ चांगली आणण्यासाठी आपण काय करतो की आपल्याला माहित असतं कुठेतरी की अरे आपल्याकडनं हे चुकलेलं आहे, पण नाही नाही, मी जर चुकलो असलो तरी मला चांगली परिणाम पाहिजे, मग देवा मग हे कर, मग मी ही पूजा करतो, मग हे चांगलं होईल. पण जे काही पेराल तेच उगवेल. तुम्ही जर का जमिनीमध्ये गहू पेरले तर त्याच्यावरती बाजरीचं पीक येणार नाही, त्याच्यावरती गहूच येणार. हा सृष्टीचा नियम आहे, तुम्ही नाही बदलू शकत. जे ज्याचं बी तुम्ही पेराल त्या जमिनीमध्ये तेच फळ किंवा तेच तेच धान्य तिथं उगवेल. हा एक मूळ सिद्ध, म्हणजे मी तेच म्हणतो ना, सहज आहे सगळं, इतकं सहज आहे की तुम्ही विचार नाही करू शकत. पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण इतकं गुंतागुंतीचं करून ठेवलंय की ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये आपणच अडकतोय. तर जी ऊर्जा आहे ना, त्या ऊर्जेला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की ऊर्जा काय आहे. ही ऊर्जा ही आपल्यातनच निघत असते. आपलंच चैतन्य, आपलाच आत्मा हे सगळ्या ऊर्जेचा एक मुख्य स्त्रोत आहे. आणि ह्या स्त्रोताचं एक जे मूळ साधन आहे आपलं मन आहे. आपल्या मनावरती आपल्याला काम करायला पाहिजे, आपल्या विचारांवरती आपल्याला काम करायला पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच सगळ्या गोष्टी नीट होतील. आपल्याला सगळ्या गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. आणि आपल्याला हे जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्या समाजाचा, आपल्या धर्माचा आणि आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करतायत, ह्या गोष्टींना आपण खत पाणी घालणं बंद केलं पाहिजे. आपली भीती जी आहे ही भीती काढून टाकली पाहिजे सगळी मनातली. आणि ही मनातली भीती जर नाही काढून टाकली तर आपण आहे त्या परिस्थितीपेक्षा पण वाईट परिस्थितीत जाऊ किंवा जातोय हे आपल्याला समजत नाहीये, माहिती का. लोकांना हे अशी अडकलेली किंवा अशी त्रासलेली लोक असतात ना, हे खाद्य बनतात, माहिती का. अशा जे काही लोक असतात समाजातली की जी लोक त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी, म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, त्यांनी फक्त त्यांचा प्रभाव पाडलेला असतो की बघा माझ्याकडे अशी एक शक्ती आणि मी अमुक करू शकतो आणि तमुक करू शकतो. आपण त्या गोष्टींना जातो, घाबरतो, आणि मग आपण हवं ते गोष्टी करायला लागतो, आणि मग आपण त्याच्यातच फसून जातो. तर कृपा करून मित्रांनो, हे हे नका करू. तुम्ही निखळ देवाला घाबरू नका. देव घाबरण्याची गोष्ट नाहीये, देव ही प्रेम करण्याची गोष्ट आहे, देव ही आस्थेच्या निष्ठेचा विषय आहे. तुम्ही जर समर्पित व्हाल त्या शक्तीला, त्या चैतन्याला, तर तुम्हाला हवं ते मिळेल. तुमचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही. मी सांगू का, तुमची कुठलीही शक्ती, तुम्ही तुमच्या स्वतःवरती आणि परमेश्वरावरती जर विश्वास असेल तर कुठलीही शक्ती, कुठलीही ताकद तुमचं काहीही वाईट करू शकत नाही. आणि अशी कुठलीही शक्ती त्या परमेश्वराखेरीज या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात नाही. निखळ चैतन्य आहे सगळं, निखळ, जे सगळ्यांसाठी सारखं आहे. त्या चैतन्याचा वापर तुम्ही कसं करता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर बाहेर पडूया मित्रांनो आजपासूनच ह्या सगळ्या गोष्टींमधनं. आजपासून आपण समर्पित होऊया त्या ब्रह्मांडाच्या चैतन्याशी, त्या ईश्वराशी समर्पित होऊया, आपल्या स्वतःशी समर्पित होऊया, आपल्या स्वतःचा शोध घेऊया. आपल्या स्वतःचा शोध आपल्याला लागला की आपल्याला त्या ईश्वरही समजेल, आणि ईश्वर समजला की सगळं काही नीट होईल, छान होईल सगळं. आणि सुख म्हणजे तरी काय असतं, सुख आणि दुःख ह्या आपल्या भावना आहे. त्याचं मूळ अस्तित्व हे आपल्या विचारांमध्ये. आपलं समाधान हे
समाधानामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाहीये. तुमचा दृष्टिकोन हे तुमची जीवनशैली ठरवतो आणि तुमची जीवनशैली ही तुमची तुमची स्वतःची जी नियती असते ना ती ठरवत असते. जसा विचार तसा व्यक्ती, जसं मन तसं कर्म आणि जसं कर्म तसं प्रारब्ध. तुमचा आजचा दिवस हा तुमचं उद्या घडवणार आहे. तर हेच फक्त तुम्हाला मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा हा आजचा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला खूप जास्तीत जास्त लाईक करा. असे नवीन नवीन विषय, नवीन नवीन गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दाबायला 2 सेकंद फक्त लागतात हो. पण मला खूप काही छान वाटतं माहिती का. मला माझा परिवार वाढतोय आणि मला काही काही छान छान बोलावं असं वाटतं. जेव्हा खूप लोक मला ऐकणारे असतील तेव्हा मलाही बरं वाटतं. तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज मी इथेच थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.